तिने नाही म्हटलंय म्हणून तिच्यावर गुन्हा दाखल होईल. तर याच्यामध्ये जे विरोध करणार आहेत त्याच्यामध्ये ओबीसी, एससी आणि एसटी हा कायदा पास झाला तर त्यांना परत मुलांची खिल्ली उडवता येणार नाही. त्याचा हे सरळ उदाहरण आहे. तर मित्रांनो, तुम्ही आता ऑनलाईनवर सोशल मीडियावर पाहिलाच असाल, ट्रेंडिंगमध्ये एक मुद्दा चालू आहे UGC ॲक्ट. तर आज आपण UGC ॲक्टवरती थोडीशी प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ता पुरुषोत्तम पवार. जोहार जय आदिवासी. माझ्या जोहार जय आदिवासी. या ॲक्टची गरज आहे का? खरं म्हटलं की शासनाने हा ॲक्ट आणून खरंच चांगलं काम केलं होतं. आता विशेष वाटतं की त्याचा विरोध होतो आहे आणि तो विरोध लोक करत आहे. का करत आहे आणि कोण करत आहे हा आपला महत्त्वाचा मुद्दा आहे याच्यामध्ये. तर UGC ॲक्टमध्ये जे सिनियर कॉलेजेस आहे, जे युनिव्हर्सिटीज, त्याच्यामध्ये इक्वेलिटी सांगितलेली आहे. ज्याच्यामध्ये महत्त्वाचं काय झालं आहे की तिथं रॅगिंगचं प्रमाण वाढतो आणि लहान आणि मोठ्या जातपातच्या ज्या गोष्टी होत राहतात त्या होऊ नये आणि एखादी अनहोनी होऊ नये. त्याच्यामध्ये बरेचसे आपण एक्झाम्पल पाहिले आहेत की मुलं सुसाईड करतात, हे जातपातच्या नावाखाली ठिंगिणी उडवणे, अशा बऱ्याचशा गोष्टी होत राहतात. त्याच्यासाठी सरकारने हा बिल पास केला होता UGC ॲक्ट म्हणून. त्याच्या आधी 2012च्या कायद्यानुसार आधी चालू होतं. पण आता UGC ॲक्टमध्ये असं म्हटलं आहे की आता त्याचं असं म्हणता येईल आपल्याला की त्याचा फायदा खरंच जे जातपातमध्ये होणार नाही. ज्याच्यामध्ये आधी कसं की मी या जातीचा मी मोठा, मी सिम्पल याच्यामध्ये सांगणार आहे की मी या जातीत मी मोठा, तुम्ही या जात तुम्ही छोटे, तुम्ही तिथंच राहा, हा जो प्रकार होता त्याच्यापासून याला मुलांना जे शिकताय त्यांना फायदा भेटणार. आम्हा सगळ्यांना काय आपण सगळे शिकलेलो आहोत. कधी तुला हे जाणवलं असेल, कधी मला माझा हे एक्सपिरियन्स आहे की या गोष्टी आपल्या कॉलेजमध्ये बरेच प्रमाणे होत राहतात. आणि विरोध का करताय? आता याच्यामध्ये जे विरोध करणार आहेत त्याच्यामध्ये ओबीसी, एससी आणि एसटी हे तर नाही, जे जनरल कॅटेगरीचे स्टुडंट आहेत जे लोक ते विरोध करत आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांचं असं आहे की जर हा कायदा पास झाला तर त्यांना परत मुलांची खिल्ली उडवता येणार नाही. त्याचा हे सरळ उदाहरण आहे. त्यांनी मनामध्ये वैयक्तिक भावना तयार करून घेतलेली आहे की त्यांच्यापेक्षा आपण आदिवासी मोठा होईल, एससी मोठा होईल, आपण हा आदिवासी म्हणू की आपण हा अशी विचारधारणा आपली नाहीत. आपण लोकांचा, आपलं जो आदिवासी समाज आहे त्यांनी लोकांना संस्कार शिकवले आहेत. लोकांना बसवणं, त्यांच्याशी आदराने बोलणं हे आपला आदिवासी समाज आणि त्यांनी सदैव पाडलेलं आहे. आणि समोरच्यांची ही भूमिका चुकीची आहे. मध्येच आपण एक स्टेटमेंट पाहिलं आपण दिल्लीचं, त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की SC, ST, OBC या समाजातील एखाद्या मुलाने एखाद्या जनरल कॅटेगरीच्या मुलीला प्रपोज केलं तर तिथं तिने नाही म्हटलंय म्हणून तिच्यावर गुन्हा दाखल होईल. आता या अशा खालच्या दर्जाची विचारधारणा ठेवून जो लोक विरोध करत असेल तर मग पुढे आपल्याला हे जाणण्याची गरज आहे. आणि ह्या कायदा, आता त्यांनी हा कायदा नसावा म्हणून ते परिपूर्ण प्रयत्न करत आहात आणि विरोध करत आहात. त्याचप्रमाणे हा कायदा यावा म्हणून आपण याला जोपासलं पाहिजे आणि यावं म्हणून आपण प्रशासनाला समर्थन दिलं पाहिजे आणि आपण आपल्या पद्धतीने पण त्याला पुढाकार घेतला पाहिजे. म्हणून हां, बरोबर. तुम्ही आताच पुढे सांगितलं की त्यांची मजा घेतात. ती मजा घ्यायची संधी आहे ती त्या दुसऱ्या जनरलवाल्यांना ती नाही भेटणार. त्यासाठी ते विरोध करून या कायद्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात. सरळ तोच प्रयत्न आहे. बरेच अशा घटना मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये आता एकदम असं होऊन गेलेलं आहे. याच्या पुढे त्यांना हे परत करायला भेटणार नाही. आता त्यांचं असं म्हणणं की जो जिथं आहे तो तिथंच राहायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. पण जो बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला कायदा दिला आहे त्याच्यानुसार आपल्याला जे आपले अधिकार भेटत आहेत त्यांना सदैव जे दुसऱ्या समाजाने सदैव आपल्याला धिक्कारण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी आपण लढू याच्यावर आणि आपण प्रयत्न करू, आपण मुलांपर्यंत याची माहिती पोचू. आता ज्याच्यामध्ये अजूनपर्यंत आपण इतकाही व्हिडिओज पाहिले, आपण प्रत्येक ठिकाणावरची आपण न्यूज बघतोय, त्या ठिकाणी एकही असं कोणी स्टेटमेंट, खूप कमी लोकांनी स्टेटमेंट दिलेले आहे की याचा आपल्याला फायदा काय आहे. आणि आपल्याकडून असं आपण पण याचं समर्थन करून, आता जसं आता त्यांनी बिल पास एका दिवसामध्ये बिल कॅन्सल केलं, कोर्टामध्ये आणून त्याला स्टे आणला. आता एखादी चांगली गोष्ट जर करायची असेल तेव्हा असं एका दिवसामध्ये तुम्ही निर्णय नाही घेऊ शकत.
एखादं कोर्टामध्ये एखादी चांगल्या प्रमाणाची केस असेल, एखादं ते सगळं जाऊ द्या. या मोठमोठ्या, आता तसा शब्द वापरायला नको, पण एखाद्या शेडशाणीपासून मोठमोठ्या गोष्टी होत राहतात. तेव्हा जेव्हा कोर्टामध्ये एखादी केस जाते तेव्हा त्या केसला वर्षानुवर्ष चालवलं जातं. आता एवढा मोठा बिल आहे, तुम्ही कोर्टामध्ये एका दिवसामध्ये स्टँड आहे. मग याच्या पलीकडे आपण काय विचार करणार अजून? बरोबर. अजून सर आपण म्हणतो की याच्यामध्ये जसं बोलले की सगळ्यांना कॉलेजमध्ये शिक्षण व्यवस्थित भेटेल, पण इथं जर तुम्ही लोकांना त्यांचा दर्जा दाखवण्याचा प्रयत्न करतात, हे अति चुकीची गोष्ट होऊन जाते. शिक्षणामध्ये तरी सगळ्यांना ज्यांना जसं बाबासाहेबांनी दिलेलं आहे त्याच्याप्रमाणे त्यांना त्यांचा अधिकार भेटला गेला पाहिजे. आणि मान सन्मान हा प्रत्येकाला दिला गेला पाहिजे. तुम्ही दुसऱ्याचा मान सन्मान थकवून आपला मान सन्मान वाढवण्याचा जो प्रयत्न करता तो अतिशय चुकीचा आहे. याला आपण म्हणजे एक्सेप्टच करू शकत नाही. त्यांचं जे विरोध करतात त्यांची एकच भूमिका आहे की कसंही करून यांना जिथे तिथे ठेवायचे, आपण यांना वरती नाही आणायचं. असं त्यांची स्पष्ट भूमिका आपल्याला दिसत आहे याच्यामध्ये. बरोबर हे म्हणणं आहे तुमचं? नाही, हे प्रत्येकाचं म्हणणं आहे. माझं, तुमचं, ज्याने हे भोगलेलं आहे त्याचं प्रत्येकाचं म्हणणं आहे. आणि आपण याच्यावर खरंच जागृत व्हायला पाहिजे. जे मुलं आता शिकताय, जे कॉलेज, आणि जागृत होऊन याच्यावर प्रत्येक ठिकाणी बोललं गेलं पाहिजे, पुढाकार घेतला पाहिजे, हे झालं पाहिजे खरं तर. बरोबर. तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. काही बोलायचं आहे अजून तुम्हाला? 70% लोकांना तरी माहिती नसेल की UGC काय आहे. बरोबर. असं जर आपल्या समाजाची एखादी गोष्टी आली तर त्याच्यावर त्यांनी अभ्यास केला पाहिजे, काय आहे काय नाही त्याची माहिती प्रत्येकाने ठेवली पाहिजे, असं मला वैयक्तिक वाटतं. बरोबर. तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या व्हॉट्सअप ग्रुप असो किंवा तुमच्याकडे सोशल मीडिया असेल तर त्या साधनाचा वापर करून तुम्ही या व्हिडिओला शेअर करण्याचा प्रयत्न नक्कीच करा. अजूनपर्यंत तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलशी जुळला नसाल तर खाली एक नाव आहे सबस्क्राईब असं, त्या नावाला एकदा दाबा आणि नंदुरबार गोविंद पवार यूट्यूब चॅनलशी जुळा.